नमस्कार मंडळी. आज करणार आहे बेसनातल्या मिरच्या. त्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या अशा मस्तपैकी थोडी चिरून घ्यायच्या आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. हे अशा चमच्याच्या साह्याने बिया काढून घेते. मस्त अशा निघाल्या जातात चमच्याच्या साह्याने. तुम्ही ट्राय करून बघा. हे बघा, मस्त अशा बिया काढलेल्या आहेत. एक एक करून सगळ्या मिरच्यामधल्या बिया काढून झालेल्या आहेत. बिया काढायचं कारण तिखटपणा मरून जातो आणि आपल्या पोटालाही त्रास होत नाही, त्यासाठी बिया काढून घ्यायच्या. इथे आता मी मीठ घेतलेलं आहे. आतून सगळ्या मिरच्यांना असं मीठ लावून घ्यायचं. मुरला जातो आणि चवही छान लागते, त्यासाठी मीठ लावायचं. इथे आता सर्व मिरच्यांना मीठ लावून झालेलं आहे. आता मी इथे बॅटरची तयारी करते. त्यासाठी ते बेसन पीठ, चवीनुसार मीठ, हळद. म्हणजे तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका. लाल तिखट, गरम मसाला माझ्याकडे आहे म्हणून मी घेतला, तुम्ही नाही घेतला तरी चालेल. हिंग, ओवा घ्यायचा आहे, म्हणजे फ्लेवर छान येतं आणि आपल्या पोटाला बाधा होत नाही. कारण की बेसन पीठ आहे, त्यासाठी बाधा होऊ शकते, म्हणून थोडंसं ओवा टाकायचं. आणि तर मी पाणी घेतलेलं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आणि मस्त असं बॅटर रेडी करून घ्यायचं. मस्त चांगलं फेटायचं आणि घट्टसर बॅटर रेडी करायचं. बघा, माझं बॅटर रेडी आहे मस्त असं. आता कढईत इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापल्या यात मी मिरच्या सोडून घेणार. इथे मी बॅटरमध्ये मिरची डीप करून घेते. इथे तेल तापलेलं आहे, यामध्ये मिरची सोडायची, मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे. इथे मस्त आपली मिरची फ्राय झालेली आहे. अशा प्रकारे सर्व मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. तुम्हीही ट्राय करून बघा. चला तर मंडळी, या खायला. बाय.